हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आपल्याला जशा ऑर्डर येतात, तशा आपण ऑर्डरचे जे काही घर आहेत ते देतो. पण कधी-कधी काय होतं, की म्हणजे 1-2 दिवसामध्ये तसं झालं, तर आपल्याला फोन वगैरे येतो आणि विचारतात घर वगैरे आहेत का? ते आपल्याला काढलेले नसतात. तर मग ते असं हे होतं त्याच्यामुळे ना आम्ही आता जे घर काढलेत ते असे घर एक्स्ट्राचे काढून ठेवलेत. म्हणजे कसं इमर्जन्सीला मध्येच कुठे ऑर्डर जर आली तर द्यायला. तर इथे काढायचं काम आता चालू केलेलं आहे. कारण की आम्ही आधीच काढून नाही ठेवत जास्ती घर. तर यावेळेस आम्ही परत काढायचे ठरवले होते. तर इथे काढायचं काम आहे ते चालू केलेलं आहे. कारण की मध्येच ऑर्डर येते किंवा अर्धा किलो हवे असतील, 1 किलो हवे असतील, अशामध्येच ऑर्डर येतात. त्याच्यामुळे हे आपण आता घर काढायला घेतलेले आहेत. मग ते वजन वगैरे करून आपण ठेवतो. परत देताना पण वजन करतो. कारण की थोड्या त्या ज्या काही काजू असतात त्या सुकल्या जातात. फ्रीजमध्ये सुकल्यानंतर ना थोड्या त्यांचं जे वजन असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये थोडे टाकावे लागतात काजू. तर तेच इथे काम चालू केलेलं होतं. कारण की कसं असलेले घर कधीही पण चांगले. त्याच्यामुळे आम्ही ते काढायचं काम चालू केलेलं आहे. कारण की मध्येच ऑर्डर वगैरे येते. आणि हे बघा आता मी कसे घर काढते. एकदम जवळून तुम्हाला बघायला मिळेल. तेव्हा हातात हँगलोज वगैरे घातलेत मी. तर हा बघा घर कसा बाहेर येतो. एकदम सोपी पद्धत आहे. मला मशीनपेक्षा मला ही पद्धत म्हणजे बरी वाटली. कारण की मशीनला एक काजू लावा, परत काढा, खूप वेळ जातो. त्याच्यामुळे सरळ डोळा काढला, वरून कट केलं आणि डायरेक्ट बी पिचकून डायरेक्ट आतला जो गर आहे तो बाहेर येतो. अशा पद्धतीने घर काढला जातो. तर इथे एकदम तुम्हाला जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसेल मी कशा पद्धतीने घर काढते ते. तर हे बघा कसं एकदम एकदम व्हाईट असे घर आहेत. तर आपल्याला ऑर्डर अधूनमधून येतात तेव्हा आपल्याकडे नसतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण काढून ठेवूया. कारण की ऐन अडचणीला मग जी काही घर असेल ते जातील आणि कसं गिऱ्हाईक पण नाराज होत नाही त्याच्यामुळे. तर इथे घर काढायचं काम माझ्याकडे आहे आणि कट करून डोळा वगैरे काढून देण्याचं काम पप्पांकडे आहे. आणि जास्ती काही चीक वगैरे लागत नाही कारण की ह्याला तुम्हाला दाखवलं की आम्ही कोणत्या प्रकारचं त्याच्यामुळे ना आपण आधीच एरंडेल तेल वगैरे हाताला लावतो आणि त्याच्यानंतर हँड वगैरे घालतो बोटांमध्ये आणि जास्तीत जो काही आपला डावा हात आहे त्याचे जे काही अंगठा आणि बोटांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तर हे बघा असे घर आतले काढले जातात. हा एकदम प्रॉपर तयार घर आहे हा. एकदम खूपच असं डार्क असं चॉकलेटी बघायला मिळतील ना ते घर, तर ते एकदम जून असे घर आहेत. तर इथे आता भरण्याचं काम चालू आहे आणि भरून झाल्यानंतर वजन करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे जेणेकरून कधीही ऑर्डर आली की आपण देऊ शकतो. म्हणजे परत आपल्याला करायला नको किंवा काजू फोडून परत घर काढायला नको तेवढा वेळ जातो. त्याच्यामुळे आधीच आपण हे काढून ठेवलेले आहेत. कारण की 1-2 गिऱ्हाईक आपले तसे होते म्हणून मध्ये ऑर्डर आलेलं पण घर नव्हतं. त्याच्यामुळे आपण आधीच घर ह्यावेळेस काढलेले आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता अधूनमधून आपल्याला ऑर्डरी आता येत जातात. तर इथे बघा मी वजन करायला घेतलेलं आहे आणि आता हे ठेवलं आहे. तर बघा किती आहेत तर जे अर्धा-अर्धा किलोचे आपण कंटेनर आहेत ते भरतो. तर इथे कमी पडते तर आता मी थोडं-थोडं टाकते त्याच्यामध्ये. तर बघा किती आम्ही जास्ती म्हणजे एक 20-30 ग्रॅम जास्तीच्या बिया टाकतो जेणेकरून फ्रीजमध्ये राहतात. फ्रीजमध्ये राहिल्यानंतर त्या पूर्ण जो वजन असं थोडं कमी होतं त्याच्यामुळे जास्ती टाकायचं जेणेकरून वजन तेवढंच राहील असं. तर इथे बघा मी टाकायचं काम करते. तर असं इथे वजन वगैरे करतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. तर हे प्रॉपर अर्धा किलो झालेलं आहे. पण आपण त्याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा टाकणार आहोत काजू. तर वजन नंतर कमी होते त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे आपला अर्धा किलोचा कंटेनर भरून रेडी आहे आणि मग भरून झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे आता कधी ऑर्डर आली की आपण इझिली देऊ शकतो. हे बघा हे एक्स्ट्राचे आता घर इथे निघालेत आणि हे बघा काजू काढण्याचं काम चालू आहे. तर चला बाय बाय. तर असे हे घर आपले काढून झालेले आहेत. तर इथून पण पुढे व्हिडिओ येतील ते बघा.